अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। गणेश, म्हाळसेची आणि कार्तिकेयची भेट होते खरी, पण ह्यातून म्हाळसेने कार्तिकेयकडून सत्य समजण्यासाठी काही सहाय्य मागू नये एवढीच माझी अपेक्षा आहे। माता असं काही थेट विचारेल असं मला वाटत नाही। जर तसं झालं तर उत्तमच आहे। कार्तिकेय, बंधो, मातेची भेट कशी झाली? चांगली। माझ्याकडून मातेला सत्य समजण्यासाठी काही संकेत मिळतील अशी आशा असावी, पण अंतिम सत्य काय आहे ते मी तिला कळू दिले नाही। कार्तिकेय, हे तू उत्तम केलेस, कारण म्हाळसेला जर तुझ्याकडून सहाय्य झाले असते तर बानूवर मात्र तो अन्याय झाला असता। हो, पण एक गोष्ट मी मातेला सांगितली। कोणती? मी त्यांना सांगितलं की हे सारं कधी संपेल। कधी? जेव्हा बाणाईचा माता स्वीकार करेल तेव्हाच कृतयुगातली ही शिवलीला संपुष्टात येईल, त्याशिवाय नाही। आणि म्हाळसा हे स्वतःहून कधीही मान्य करणार नाही। हो, आता देखील त्या मला तेच म्हणाल्या की मी स्वतःहून तिला जवळ करणार नाही। मला असं वाटलं होतं की बंधूंची आणि मातेची भेट झाल्यावर तिला सत्य समजण्यासाठी काही संकेत मिळतील आणि ती त्याचा स्वीकार करेल। हो, आणि हे अवतार कार्य संपवून आपण सारे पुन्हा कैलासात एकत्र असू असं मला देखील वाटलं होतं। प्रधानजी, लक्ष्मी देवी, आज बऱ्याच दिवसांनी श्री गणेश, कुमार कार्तिकेय आणि देवांना एकत्रित भेटण्याचा योग आला। हो ना, ह्या आधी कैलासात अनेकदा अशी भेट झाली आहे, परंतु त्यावेळी तिथे पार्वती देवी देखील असायच्या। आणि आजही ती आहेच, केवळ तिला त्याचे स्मरण नाही इतकंच। प्रधानजी, लक्ष्मी देवी,
आम्ही देखील तेच बोलत होतो. कैलासातील ते क्षण अजूनही माझ्या स्मरणात आहेत. जेव्हा माता तिच्या स्वतःच्या हाताने केलेले भोजन सगळ्यांना जेवायला देत असेल. आपल्यासाठी, श्री महादेवांच्या गणांसाठी, भक्तांसाठी, सगळ्यांसाठीच माता स्वतःच्या हाताने भोजन करत असे. होय, आणि सर्वांचे भोजन झाल्यावरच ती भोजन करायची. साहजिक आहे देवा. अहो, साक्षात अन्नपूर्णा आहेत त्या. आपल्या घरातल्या साऱ्यांचं यथेच्छ भोजन झाल्यावरच आपण भोजन करावं असं कुठल्याही गृहिणीला वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्यात पार्वती देवी तर साक्षात अन्नपूर्णा. त्या ह्या साऱ्याला नाही कसं म्हणतील. होय, आणि म्हणून मी देखील तिच्या भावनांना कधीच थांबवलं नाही. तिच्या मनात जे असायचं ते होऊ दिलं. कारण तिच्यामुळे साऱ्या कैलासात मायेची, ममतेची, मातृत्वाची भावना दिसायची. सर्वजण आनंदित असायचे. हो, मला तर आत्ता ह्या क्षणी सारं काही आठवत आहे. मलाही. आज या प्रति कैलासात तो क्षण पुन्हा अवतरणार असं दिसत आहे. हो, कारण आज म्हाळसा स्वतःच्या हातांनी कुमारांसाठी भोजन तयार करत आहे. देवी, आज तुम्ही किती आनंदी दिसत आहात. हो, आणि गडावर देखील सगळीकडे चैतन्याचे वातावरण आहे. हो, देवी, तुम्ही स्वतःच्या हातानं हे सारं तयार केलं आहे. हो, गडावर येणाऱ्या अतिथींची सेवा करणं हे आपलं कर्तव्य असतं. हो, आणि त्यातून श्री कार्तिकेय म्हणजे पार्वती देवी आणि श्री महादेव यांचे पुत्र ते आज गडावर अतिथी म्हणून आले आहेत. म्हणूनच गडावर प्रसन्न वातावरण आहे. देवी, त्यांच्याशी तुम्ही बोललात तर सत्य काय आहे हे कळायला तुम्हाला नक्कीच काहीतरी सहाय्य होईल असं मला वाटतं. क्षमा असावी देवी. माझा हेतू केवळ तुझा हेतू काहीही असला तरी माझा हेतू केवळ त्यांच्याकडून सहाय्य मिळवण्यासाठी त्यांची भेट घ्यावी असा नव्हता. असो, हे आणि बाकी सगळे अंतःपुरात असतील. सगळ्यांना निरोप दे की भोजनाची तयारी झाली आहे. हो, मी आत्ता जाते. लक्ष्मी देवी आणि बंधूंना देखील निरोप दे. हो देवी. या गडावर अशा प्रकारे तुम्हा साऱ्यांची भेट घडेल याची कल्पना मी केली नव्हती. कार्तिकेय, आज असा भाऊक होऊ नको. मी कितीही नाही म्हणालो तरी भाऊक होणारच. कारण हे असे सारे क्षण किती काळापासून मला अनुभवायला मिळालेले नाहीत. कुमार, असं असलं तरी त्या निमित्ताने तुमची आणि देवींची भेट झाली. हो, ह्या जेजुरी गडाच्या सभोवताली दैवी शक्ती दृश्य अथवा अदृश्य स्वरूपात आहेत आणि त्या सदैव असतील. इथल्या भूमीला त्यांचे कृपाशीर्वाद सदैव आहेत. इथल्या भूमीवरील दुर्जनांना कठोर शासन आणि भक्तांना त्यांचे आशीर्वाद सदैव आहे. होय देवा,
कुमार कार्तिकेयांचे आशीर्वाद इथल्या लोकांवर आहेतच, पण आज दृश्य रूपात ते इथे गडावर आले आहेत। आज कैलासातलं ते भोजन पुन्हा अनुभवण्याची, ते दृश्य पुन्हा पाहण्याची संधी आम्हाला मिळते आहे। होय माधवी, तुमच्या बोलण्यात माझ्यामुळे व्यत्यय आला, पण मी देवींचा निरोप घेऊन आले होते। म्हाळसेचा निरोप? हो देवा। काय आहे? देवी भोजन कक्षात प्रतीक्षा करत आहेत। कुमारांसाठी त्यांनी स्वतः त्यांच्या हाताने भोजन तयार केलं आहे। तुम्हा साऱ्यांना देवींनी भोजन कक्षात येण्याचे आमंत्रण दिले आहे। हो, येतोच आम्ही। खरोखरच हा अत्यंत विलोभनीय असा क्षण आहे। म्हाळसा आपल्या सर्वांची प्रतीक्षा करत असेल, आपण तिकडेच निघूयात। नाही देवी, आपण मला प्रणाम करू नये। आपण माझा प्रणाम स्वीकार करावा। मुनिवर, तुमच्या आख्यानाविषयी सर्व दूर बोललं जात आहे। आज मी माझ्या स्वतःच्या हाताने स्वयंपाक तयार केला आहे। तुम्ही सगळे आलात, मला आनंद वाटला। कार्तिकेय, आपण आसन ग्रहण करावे। देवी, आपण इतकं केलं तर माझ्यासाठी, यानेच मला एवढा आनंद झालाय की असा योग कधी येईल याची कल्पना देखील केली नव्हती मी। तुम्ही आधी गडावर येऊन परस्पर निघून जायचात, ते मला आवडलेलं नाही। त्यासाठी आपण मला क्षमा करावी। कार्तिकेय, क्षमा नंतर मागावी। मला वाटतं सर्वांनी आसन ग्रहण करावे। लक्ष्मीदेवी, बंधू, आपण देखील आसन ग्रहण करावे। मला पुरेल एवढं अन्न आहे ना? तुला हवं तितकं भोजन कर। गणेश, म्हाळसा म्हणजे साक्षात अन्नपूर्णेचे प्रतिरूप, तेव्हा भोजन कमी कसे पडेल? हे माझं कौतुक आहे की काही संकेत? देवी, आपल्याला विशेषण दिलं त्यांनी। म्हाळसा, तुम्ही देखील आमच्यासोबत भोजन केलं असतं तर? नाही, मी आज स्वतः तुम्हा सगळ्यांना वाढणार आहे। आज बऱ्याच दिवसांनी सहभोजनाचा योग आला आहे।
आता सगळ्यांनी भोजनाला सुरुवात करावी. कार्तिकेय, तुम्ही भोजनाला सुरुवात नाही केली. काय झालं? काही नाही. कार्तिकेय, भावनेच्या भरात वाहून जाऊ नये. मला कल्पना आहे की तुला काय वाटत आहे. तुझ्यासाठी हे सर्व काही नवीन आहे, पण तू काळजी घ्यावी. नंदी, तुम्ही या, भोजनासाठी आसन ग्रहण करा. नाही माते, मी हे दृश्य बघायला मिळेल म्हणून आलो. नंदी, तू देखील ह्या भोजनाचा लाभ घे. मातेचे भोजन झाल्यानंतर मी भोजन करेन. माझ्यासाठी हा प्रसादच आहे. मी याला नाही कसे म्हणू शकेन. तुम्हाला असं प्रसन्न बघून खरंच बरं वाटतं आहे. देवी, का कोणास ठाऊक, पण गणेशाविषयी मला जितके प्रेम वाटते तसेच मला कार्तिकेयाविषयी देखील वाटते. ते किती शांत आणि अबोल आहेत. तो स्वभावच आहे त्यांचा. तुम्ही त्यांना ओळखता, पण आज मी त्यांना पहिल्यांदा जवळून पाहिले आहे. देवसेनेचे सेनापती आहेत ते, पण त्यांना कुठेही अभिनिवेश नाही. त्यांना स्वतः श्री महादेवांनी युद्धाचं प्रशिक्षण दिलं आहे. कार्तिकेय, जसा तू इथे राजवाड्यात आला आहेस तसाच तू बानूच्या वाड्यात तिला भेटायला जावं असं मला वाटतं. पण मातेला ते आवडणार नाही. कार्तिकेय, बानूला देखील तुला भेटायची ओढ आहे, आणि जर तू तसाच निघून गेलास तर तिला वाईट वाटेल आणि ते योग्यही होणार नाही. जशी आपली इच्छा. जयाद्री, बाणाई, मी तुला भेटायला आलो आहे. बाणाई, तू मला नमस्कार केला नाहीस तरी चालेल. बरं, तुम्हासनी कसं काय कळलं का मला तुम्हासनी भेटायचं आहे? मला ते जाणवत होतच, पण श्री खंडेरायांनी सांगितलं म्हणून आलो. या जी, बसा. नाही, थांबत नाही, लगेच जाईल. हो, पण मला तुमच्यासाठी काय बी करता येणार नाही जी. मला तर महाउत्सवाची अभिलाषा आहे, पण तो होणं श्री म्हाळसादेवी आणि तुझ्यावर अवलंबून आहे. मला कळलं नाही जी. भाणाई,
आत्तापर्यंत खूप वाद झाले, खूप दूर राहिलात एकमेकींपासून. आता हे सगळं संपवून टाका. जी, पर ते कसं होणार? श्री म्हाळसादेवींनी तुला स्वीकारायला हवं हे खरं आहे, पण तूही त्यांच्यावर प्रेम करायला हवंस. त्यांच्याशी आदराने मायेने वागायला हवंस. तरच सगळं गोड होईल. कारण या वादाची परिणिती चांगली होणार नाही.